हे असं आहे राव या पोराचं. दादा अय दादा कुठं सापडू राव याला. ए शनी, अरे दादा ये ना शेकायला. हा आलो. थंडी वाढली राव दादा. हा ना राव, थंडीमध्ये कुठं तरी गेलं पाहिजे राव दादा. जाऊ ना मग कुठेतरी. जायचं काय नाही रे दादा, पण मला सुट्टीच भेटत नाही शनिवार शिवाय. बरं तू म्हणशील तेव्हा जाऊ, काय अडचण नाही. बरं ठीक आहे जाऊ आपण. फिक्स 100%. काहीतरी वाचते राव, मला वाटतं जागा म्हणून आहे काय ना. अरे काय ते रोजची रोज आवाज येतो त्याचा. चालू होतं का? हा बरं, थंडी सीझन चालू आहे त्यामुळे जरा राजा ललकारी अशी काय पण म्हणता आता, पण थंडीत फिरायची मजाच वेगळी. मजा आहे बरं का. पण ह्यो गारठा बघ ना, तो गारठा डोक्यात शिरण ना, तो कळन तुला माझ्या. काय नाही होत राव दादा, तरुण रक्त आहे. तर म्हणत चला वर जायचं. वर कुठं बसून येतच निवांती. अरे वरती अजून लय भारी आहे. वरती हा, वरती डोंगरावर मंदिर आहे ना, गुरु गोरखनाथांचं. असलं तरी माझा काय फायदा आहे वर जाऊन. अरे लय जण कोण ऐकलंय मी, लय जागृत देवस्थान आहे ती. बरं ऐक ना दादा, इथं फोटो काढू ना आपण. बरं चाल चल ये. सनी लय पुढ नको जाऊ, थांब आलो मी. अरे मी पण खूप ऐकून आहे, ते खूप सिद्ध पुरुष होते. त्यांनी त्यांच्या गुरुसाठी आहे ना पूर्ण डोंगर सोन्याचा केला होता. म्हणून म्हणलं जावा आणि बघून यावा काय विषय आहे काय नाही तो. हे कसं शक्य आहे. हे जर असं असतं ना तर माझी मग तुला झटकून आहे ना हिरे पाडले असते. तुझं असं असतंय म्हणलं वर जावा, तुला डोंगर जर दाखवा, पण तू ना इथंच माती का. मग येतोय का जाऊ मी. नाही थांब आलो. सूर भेटला सुराला गान आलं तालावर.